नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहता चाळीसगाव डांगांची ओळख सुराज्य मराठी. पाहुयात आजची खबरं. अकोले येथे शिवाजी कोण होता पुस्तकाचे जाहीर अभिवाचन. कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता पुस्तकाचे अकोले येथे जाहीर अभिवाचन करण्यात आले. बुलढाण्याचे शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता पुस्तकाचे प्रकाशक प्रकाश आंबी यांना फोनवरून जीवे मारण्याची जाहीर धमकी दिली. त्याचा निषेध म्हणून आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या पुस्तक व विचारांना प्रसिद्धी देण्यासाठी अकोले येथे बळीराजा अभ्यास मंडळ व समविचारी संघटना यांनी कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या शिवाजी कोण होता या पुस्तकाचे जाहीर अभिवाचन केले. अकोले येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी प्राध्यापक मेहजबीन सय्यद, डॉक्टर संदीप कडलक, छात्र भारतीचे अनिकेत घोले, कॉम्रेड गिरिजाजी जाधव, विजया पाडेकर अशा विविध कार्यकर्त्यांनी कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी गोविंद कोण होता या पुस्तकातील विविध भागाचे वाचन केले. यावेळी तालुक्याचे आमदार किरणजी लहामटे यांनीही या पुस्तकाचा एक परिच्छेद वाचला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक किरण जाधव यांनी केले. सूत्रसंचालन प्राध्यापक संदेश कासार यांनी केले, तर आभार प्रदर्शन आदर्श शिक्षक भाऊसाहेब चास्कर यांनी केले. कार्यक्रमाला तालुक्याचे आमदार माननीय किरण लहामटे, अकोले शिक्षण संस्थेचे माजी सेक्रेटरी आमरे पाटील, प्राध्यापक विजय भगत, भागवत लेंडे, रवी रुपवते सर, छात्र भारतीचे अनिकेत घुले, अच्युत वैद्य, विशाल शिंदे व मान्यवर हजर होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन भाऊसाहेब चास्कर यांनी केले. कार्यक्रमाला शेकडोंच्या संख्येने लोक हजर होते. यावेळी उपस्थितांनी त्यांनी कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या अनेक प्रती खरेदी केल्या. या कार्यक्रमाला जनतेमधून प्रचंड प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. धार्मिक सहिष्णुता शिवाय सर्वच मुसलमान सर्व हिंदू राष्ट्राबद्दल आणि हिंदू धर्माबद्दल असही झालेले कलम आहे ते असे मुस्लिमांच्या राज्यात कोणाकडूनही अडकाव न होता तुम्हाला स्त्री व पुरुष यांचा गुलाम म्हणून खरेदी व विक्री करण्यास परवानगी होती. परंतु त्या माझ्या राज्यात तुम्हा स्त्रियांची किंवा पुरुषांची गुलाम म्हणून खरेदी व विक्री करण्यास संबंधित नाही. जर तुम्ही असे करण्याचे प्रयत्न केलास तर माझे लोक तुम्हास प्रतिबंध करतील. हे कलम कटाक्षाने पाळले पाहिजे. ज्या काळातील गुलामांचाही व्यापार भारतातील कुठे कुठे चालत होता. भारतातील स्त्री पुरुष मजूर पकडून गुलाम करून परदेशी जबाबदारीने गेले जात होते. अशा काळात स्वतःच्या रयतेचा गुलाम म्हणून व्यापार करण्यास शिवाजी महाराज प्रतिबंध करीत होते. सर्व ठिकाणी सर्व बाबतीत रयतेची सर्व प्रकारची काळजी घ्यायची हे शिवाजी महाराजांच्या रयतेचे धोरण होते. राज्य केले तो हेतू कधी साध्य होणार यासंबंधी शंका नाही, परंतु या बाबींचे महत्त्व सर्वांनी नीट ध्यानात घेतले आहे असे म्हणवत नाही. स्त्रियांच्या अब्रूसंबंधी छत्रपती शिवाजी महाराजांचा दृष्टिकोन ही अशीच एक बाब आहे. शिवाजी महाराजांच्या काळी सरंजामदारीच्या एकूण काळात स्त्रियांच्या अब्रूला, विशेषतः गोरगरिबांच्या स्त्रियांच्या अब्रूला किंमत नव्हती. राजे रजवाडे व राजपुत्र तर सोडाच, पण सरदार, वतनदार, जमीनदार, देशमुख, पाटील यांच्या दृष्टीने गोरगरिबांच्या लेकी सुना म्हणजे त्यांना हव्या त्यावेळी उपभोगण्याच्या वस्तू होत्या. दिवसाढवळ्यात त्यांची अब्रू लुटली जात होती आणि त्यांच्या विरुद्ध कोणाकडे दाद मागता येत नव्हती. ज्यांच्याकडे दाद मागायची तेच अब्रू लुटत होते. अब्रू लुटणाऱ्यांना मान मर्ता आणि पदव्या देत होते. अशा काळात शिवाजीचा या संबंधीचा दृष्टिकोन मूलतः वेगळा होता. रांझ्याच्या पाटलाची गोष्ट प्रसिद्ध आहे. गावच्या वतनदार पाटलाने गरीब शेतकऱ्यांच्या तरण्या ताटपुरेला दिवसाढवळ्या सर्वांसमक्ष उचलून नेली आणि भोगली.
माती झालेल्या जिन्यापेक्षा मरण बरं म्हणून पोरीनं जीव दिला. सारा गाव हळवला, पण मुकात राहिली. शिवाजीच्या कानी ही गोष्ट आली. पाटलाच्या मुसक्या बांधून पुण्याला आणले गेले आणि हातपाय तोडायची शिक्षा झाली. नुसती झाली नाही तर अंमलात आली आणि साऱ्या मावळ थोड्यात आश्चर्य पसरले. गरीब रयतेच्या पोरीची अब्रू घेतली म्हणून वतनदार पाटलाला जबर शिक्षा झाल्याचे पाहून रयत शिवाजीवर फिदा झाली आणि रयतेच्या अब्रू रक्षणासाठी शिवाजी कार्य करीत असेल तर त्या कार्यासाठी मरायला तयार झाले. ज्यांच्या पाठबळावर राज्य करायचं अशा वतनदारांची सुद्धा गय न करायला न्यायावरची एक जबर निष्ठा लागली. शिवाजीपाशी ती होती म्हणून रयत शिव कार्यात सहभागी होती. आजही गोरगरीब रयतेच्या देखी सुनांवर खेडोपाडी आणि शहरांत सुद्धा अत्याचार आणि बलात्कार होतात. पण शिवाजीचा वारसा सांगणारे आणि उठल्या सुटल्या शिवाजीच्या नावाचा जयघोष करणारे आज काय करतात? अत्याचार करणाऱ्याला शिक्षा होतात का? हातपाय तोडायचे सोडा, कोर्टात केस तरी होते का? की अत्याचार करणारा जितका मोठा वतनदार, जितका मोठा मालदार, तितक्या लवकर त्याची सुटका होते. अशी व्यवस्था केली गेली होती. हा परगणा मोगल व आदिलशाही यांच्या सरहद्दीवरील प्रदेश होता. या प्रदेशात वारंवार एकमेकांच्या स्वाऱ्या होत, आक्रमणे होत, शहरे व गावे भस्मसात होत, वस्त्या उजाड होत. सभासद बखर म्हणून प्रसिद्ध असलेल्या बखरीत याचे वर्णन आहे. वस्त्या उजाड होऊन जंगले माजली होती. त्यातून कोल्हा, लांडगे व इतर रानटी श्वापदे माजली होती. शेतीच्या व शेतकऱ्यांच्या अशा अवस्थेत शिवाजी व दादोजी कोंडदेव या मुलखाची व्यवस्था पाहू लागले. उद्ध्वस्त झालेली गावे शिवाजीने कौलनामे घेऊन पुन्हा वसवली. नव्याने जमीन कसायला येणाऱ्यांना बी बियाणे देऊन व औत फाट्यास मदत करून शेती कसायला प्रोत्साहन दिले. नवीन लागवडीस आणलेल्या जमिनींना सुरुवातीची 4-5 वर्षे महसूल सुद्धा कमी ठेवला. मनमाने तसा वसूल करण्याचा शिरस्ता मोडून काढला. जमिनी मोजून घेतल्या. मोजलेल्या जमिनीचा महसूल निश्चित केला. ठरलेला महसूलच वसूल करण्याचा दंडक घालून दिला व तो अंमलात आणला. दुष्काळात महसूल माफ केला. पिकलेच नाही तर शेतकरी देणार कुठून हे समजावून घेऊन शिवाजी राजा वागला. उलट दुष्काळात शेतकऱ्याला मदत केली जाईल. वतनदारांच्या व्यवहाराचे हे वर्णन पहा. अशी पुरातन वहिवाट होती की महालगे, महालकी व गावगण्णा देशमुख, देशपांडे, देसाई, उळवाडी भूषण महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिवाजी महाराजांचा एक पोवाडा लिहिला आहे. या पोवाड्यात सुरुवातीस ध्रुपदात ते शिवाजीला उळवाडी भूषण म्हणतात. पोवाड्याच्या शेवट करताना ते म्हणतात, ज्योतिराव फुल्यांनी गायला पूत शूद्राचा. मतितार्थ असा की शिवाजी भोसला हा शूद्रांचा पुत्र होता, उळवाडी होता. व फुले, महात्मा ज्योतिराव फुले इतिहास संशोधक नव्हते किंवा इतिहासकार नव्हते. समतेचा पुरस्कार व प्रचार करणारे कर्ते सुधारक नव्हते. त्यामुळे त्यांनी शिवाजीच असे म्हटले असेल असे म्हणून त्या पोवाड्याचा आधार दूर करता येणे शक्य आहे. परंतु संशोधकातही याविषयी मतमतांतरे दिसतात. विचकत बोलतात व लिहितात, पण अलग मते आहेत. सामान्य आमदार किरणजी लामटे साहेब यांचे इथं आगमन झालेलं आहे. त्यांचे मी बळीराजा गौरव समिती, बळीराजा अभ्यास मंडळ व सर्व समविचारी संस्था यांच्या वतीनं स्वागत करतो. यानंतर सामान्य मुकुंदा भोर पुढच्या भागाचं वाचन करतील व सरदेसाई यांच्या शककर्ता शिवाजी या पुस्तकातील हा उतारा आहे. उतारा पहा. सन 1648च्या सुमारास विजापूरच्या लष्करातले 500-700 पठाण शिवाजीकडे नोकरीस आले. तेव्हा गोमाजी नाईक पानसंबळ याने त्याला सल्ला दिला. तो फार चांगला म्हणून शिवाजीने मान्य केला व पुढे तेच धोरण ठेवले. नाईक म्हणाला, तुमचा लौकिक ऐकून हे लोक आले आहेत.
त्यांना विनमुख जाऊ देणे योग्य नाही. हिंदूंचा संग्रह करू, इतरांची दरकार ठेवणार नाही अशी कल्पना धरली तर राज्य प्राप्त होणार नाही. ज्यास राज्य करणे त्याने 18 जाती, चारी, वर्ण यास आपापले धर्माप्रमाणे चालवून त्यांचा संग्रह करून ठेवावे. 1648 साली अजून शिवाजीचे संपूर्ण राज्य स्थापन व्हायचे होते. राज्य स्थापन करण्यासाठी काय धोरण होते हे वरील स्पष्ट आधारावरून व्यक्त होते. ग्रँड डफेनने सुद्धा त्याच्या शिवाजीवरील चरित्र ग्रंथात गोमाजी नायकाच्या सल्ल्याचा उल्लेख करून म्हटले आहे की यानंतर शिवाजीने आपल्या सैन्यात मुसलमानांना सुद्धा सामावून घेतले आणि त्यांच्या राज्य स्थापनेत याचा फार मोठा उपयोग झाला. शिवाजीचे सरदार व शिवाजीचे सैन्य हे फक्त हिंदू धर्माचे नव्हते. पुस्तक याच्या 5 लाख प्रती महाराष्ट्रभर किंवा जिथे जिथे वाटते तिथे वाटायचं. आत्तापर्यंत त्यांनी 1 लाख प्रती वाटल्या. खरं तर माझ्या दृष्टीनं त्या लोकांनी उचललेलं खूप मोलाचं पाऊल आहे की महाराष्ट्र हा पुरोगामी आहे आणि तिथं शाहू फुले आंबेडकरांचे जे विचार आहेत ते महत्त्वाचे आहेत आणि त्या दृष्टीनं गोविंदजी पानसरेंनी लिहिलेलं हे पुस्तकही खूप मोलाचं आहे. जे लोकांच्या पसंतीला पडलं आहे, खूप सारे त्याचे वाचक आहे. काही काळ त्यांचं गावागावात वाचन झालं आणि आज छात्र भारती हा उपक्रम राबवतो. त्याच्यामध्ये सगळ्यांनी सहभाग नोंदवावा आणि खरं तर प्रत्येकानं हे पुस्तक वाचलंच पाहिजे. जे या पुस्तकाचा तिरस्कार करतात त्यांनी पहिलं वाचलं पाहिजे असं आमचं मत आहे. आणि हे पुस्तक याचा त्या सर्व युवकांना मनापासून शुभेच्छा देतो. त्यांचा उपक्रम यशस्वी आता 1 लाख वाटले तर यशस्वी झाला आहे, तो अजून यशस्वी होईल यासाठी शुभेच्छा. सुराज्य मराठीसाठी प्रतिनिधी श्याम बबनराव पवार, राजूर. आपल्या स्वराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.